नमस्कार, युवा क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मानवतेचा आणि सेवेचा संकल्प ठेवणारे आशिष सावळे यांचा प्रेरणादायी प्रवास. तरुणाईची स्वप्न रंगवत असलेल्या 16व्या वर्षीत समाजसेवेची मशाल हातात घेतलेल्या आशिष सावळे यांनी आज संपूर्ण संत नगरीत आपला सेवेचा ठसा उमटवला आहे. जिथे इतर तरुण छंद, मौज आणि स्वप्नात रमलेले असतात, तिथे आशिष सावळे यांनी समाजासाठी श्रम करण्याचा संकल्प केला. घरातील संस्कार, सामाजिक जाणीव आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत कार्य यामुळे त्यांच्या प्रवासाला पहिला टप्पा मिळाला. भागातील पायाभूत अडचणी, विद्यार्थ्यांचं शिक्षण, समाजातील समस्या या सर्वांसाठी ते सक्रिय राहिले. लोकांच्या डोळ्यातील विश्वासाने त्यांच्या कामाची उर्मी अधिक तेजाळली. वैवाहिक जीवनानंतर पत्नीच्या प्रसूतीदरम्यान आलेल्या रक्ताच्या टंचाईनंतर निर्माण झालेल्या दुःखद अनुभवाने आशिष सावळे हे अंतर्बाह्य हल्ले आणि तिथूनच उदय झाला रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप. आज या ग्रुपाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर शेकडो लोकांना जीवनदान मिळालं. गरीब, गरजू रुग्णांना त्यांनी मोफत रक्त उपलब्ध करून दिलं. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अभ्यासिका, करिअर मार्गदर्शन, सेमिनार आयोजित करून अनेक तरुणांना त्यांनी दिशा दिली. महामानवांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्पर्धा परीक्षा व उपक्रम राबवले. मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, गंभीर रुग्णांना सरकारी योजनांमधून 8-10 लाखांचे उपचार मोफत करून दिले. शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप. कोरोना काळात शेगावतील सामान्य रुग्णालयाला तब्बल 21 लाख रुपयांचे रुग्ण साहित्य जसे कोरोना किट आणि विविध प्रकारचे आरोग्य संबंधित साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच सर्वांच्या घरापर्यंत सेवा पोहोचवली आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवले. समाजातील प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी ते कायम फील्डमध्ये राहिले. कोणतेही पद नसताना फक्त जनतेच्या विश्वासावर आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले. सामाजिक, आरोग्य, विद्यार्थी आणि मानवतेच्या कार्याने सिद्ध झालेल्या नेतृत्व क्षमतेमुळे आज ते नगराध्यक्ष पदासाठी पात्र उमेदवार म्हणून उदयास आले आहेत. त्यांची उमेदवारी म्हणजे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसून समाजाची त्यांच्यावरची ठेवलेली खात्री. 16व्या वर्षी सुरू झालेला संकल्प, हजारो जीवनांना दिलेले नवजीवन, विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांचा प्रकाश आणि महामारीत केलेल्या अनन्य सेवा हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई. आशिष सावळे यांचा एकच विश्वास आहे, संत नगरीचा विकास, नागरिकांचा विश्वास आणि मानवतेची सेवा. युवा क्रांती न्यूज, शेगाव.